नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपल्या तुरीला 29 दिवस पूर्ण झाले आहेत. 13 जूनला आपण 5 एकरमध्ये खडका तूरची लागवड केली होती. आता गेल्या काही दिवसात पाऊस झालेला नाही, परंतु आधी पाऊस झालेला होता आणि त्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात तण उगवले आहे. म्हणून आज आम्ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने पहिली अंतर्मशागत करत आहोत. योग्य वेळी अंतर्मशागत केल्यामुळे तण नियंत्रण होते, माती भुसभुशीत राहते, मुळांना हवा मिळते आणि तुरीची वाढ अधिक जोमाने होते. ठिबक लाईन असल्यामुळे काळजीपूर्वक काम करत आहोत, जेणेकरून ठिबकचे नुकसान होणार नाही. तर मित्रांनो, दोन्ही ओळीच्या मधोमध आम्ही फनाटी मारत आहोत. यामुळे सर्व तणाचा नाश करणार आहोत, मधून तणाचा नाश करणार आहोत आणि उद्या तुरीमध्ये कोळपे मारणार आहोत. तर अशा प्रकारे आम्ही तण नियंत्रण करत आहोत. जर तुमच्याही तुरीला 25 ते 35 दिवस झाले असतील आणि पावसानंतर तण वाढले असेल तर ही आंतरमशागत करण्याची चांगली वेळ असू शकते. मात्र वेळ आणि पद्धत तुमच्या शेतातील परिस्थितीनुसार ठरवा. तर सध्या शेतातील तुरीच्या मधील गवत मारण्याचे आमचे काम सुरू आहे. हे शेतातील सध्या पहिले काम सुरू आहे. 13 जून रोजी आम्ही खडका तूर या वाराची लागवड केली होती. 8 फुटावरती आम्ही ही तुरी लावलेली आहे. तर 2 ओळीच्या मधून आता सध्या रोटर मारण्याचे काम सुरू आहे. नंतर उद्या तुरीमधून कोळपे मारणार आहोत पहिल्याने, तेही तुम्हाला दाखवणार आहोत. तर या चॅनलवर आपल्या शेतातील सर्व माहिती, आपण आपल्या शेतामध्ये काय होतो, तुरीचे सर्व मार्गदर्शन म्हणजे आमच्या तुरीला आम्ही काय करतो, हे या चॅनलवरती आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपणही शेतकरी असाल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती आपण नवीन असाल तर अशाच पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्याकडे पाऊस झालेला आहे का, तुम्ही तुरीची पेरणी केलेली आहे का.